स्वतः मला भाषण कारण की सविस्तर बरोबर आहे. आपण कधी कधी सविस्तर माहीत राहत नाही. चार मशीन राहणार आहे. अ ब अ ड अ वाल्याला तुम्हाला ज्यांना द्यायच्या द्या. ब वाल्यामध्ये आमचे किशोरजी ठाकरे आहेत. क मध्ये जे ज्यांना द्यायच्या द्या. ड मध्ये मी आहे. अशा पद्धतीनं आम्ही तुम्हाला समजून सांगितलं आहे. याबद्दल मी तुमचे धन्यवाद मानतो. मला बोलण्याची संधी दिली, ऐकून घेतला, बोलावला, याबद्दल तुमचे आभारी आहे. आपले दोन शब्द सुनतो. जय भीम, जय राष्ट्रवादी, जय भारत. आणि त्याची कार्यशैली कशी असावी हे आपल्याला पटवून दिलं आणि त्यांनी ज्या प्रकारे आपल्याला मार्गदर्शन केलं, आपण खरंच म्हणजे त्यांचे टाळ्यांनी एकदा आपण स्वागत करूया. आणि बर्डे सर आलेले आहेत, माजी ट्रस्टी. तर मी मी किशोर ठाकरे, ओबीसी ब मध्ये प्रभाग क्रमांक 7चा उमेदवार आहे. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज, उपस्थित सर्व या कॉलनीतले सर्व नागरिकगण, आमचे या कार्यक्रमामध्ये उपस्थित या कॉलनीचे अध्यक्ष महेंद्रजी राऊत साहेब, एचबीए साहेब, विकास गोडबोलेजी, कराडे साहेब, बाळू पाटीलजी, किरण पाटील ताई, शालीन धकाते ताई, उपस्थित सर्व आमचे कॉलनीतले नागरिकगण आणि आमच्यामध्ये उपस्थित शिवसेनेचे शहर प्रमुख आणि माजी नागपूर सुधार प्रन्यासचे ट्रस्टी प्रवीणजी बर्डे साहेब, नागपूर महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि नागपूर शहर सहित पूर्ण महाराष्ट्रामध्ये नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकी सुरू आहे. गेल्या 30 वर्षापासून मी सामाजिक क्षेत्रामध्ये सक्रिय आहे. 2012च्या निवडणुकीमध्ये प्रभाग पद्धती 2च्या प्रभाग पद्धतीमध्ये मी सुद्धा एक उमेदवार, माझी पत्नी उमेदवार होती. त्याच्यामध्ये आम्ही दुसऱ्या क्रमांकावर होतो. हर्षला जयस्वाल पहिल्या क्रमांकावर होती. आणि सातत्यानं सामाजिक क्षेत्रामध्ये 12ही महिने आम्ही काम करत असतो. जसं भांगेजींनी सांगितलं की आमच्याकडे नगरसेवक हे पद नाही, पण नगरसेवक पद नाही आहे म्हणून आम्ही काम करायचं नाही असं काही नाही आहे. पद नसलं तरी काम करायची क्षमता हे आपल्या मनगटामध्ये राहिली पाहिजे. आणि सामाजिक क्षेत्रामध्ये आम्ही जेव्हा काम करतो तेव्हा आमच्या मनगटामध्ये ही ताकद आहे की लोक जेव्हा आमच्याकडे समस्या घेऊन येतात तर त्यांची समस्या सोडवणे आमची पहिली प्राथमिकता असते. आम्ही निवडणूक हारलो त्याचा अर्थ आम्ही घरी बसलो असं होत नाही. निवडणूक हारलो तर पुन्हा आम्ही जोमाने कामाला लागतो. आमच्याकडे कोणीही आला, पोलीस स्टेशनचे काम असो, नागपूर महानगरपालिकेचे काम असो, कोणतीही समस्या असो, अनेक समस्यांना तोंड देण्याचं काम जेव्हा आम्ही करतो तर अधिकाऱ्यांशी 2-2 हात करून सुद्धा काम करायची ताकद हे आमच्यामध्ये आहे. आणि ती उद्धवसाहेब ठाकरे आमचे पक्षप्रमुख आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी जेव्हा आम्ही काम करतो आपल्याला माहीत आहे काम करण्याची ताकद एका शिवसैनिकामध्ये किती असतो. कोणी आमच्याकडे आला, रात्र असो बेरात्र असो, 12 वाजता कधी फोन आला, कधी 2 वाजता कोणाचाही फोन आला, भाऊ कोणाची गाडी पकडली असेल, पोलीस स्टेशनमध्ये कधी कोणाचं काम अडलं असेल तर कधीही आम्ही नाही म्हणत नाही. 24/7 आमची सेवा सुरू असो सातत्याने. तर अशा कार्यकर्त्यांना संधी देण्याचं काम हे जनतेनं केलं पाहिजे. आम्हाला संधी मिळत नाही आहे म्हणून आमच्यामध्ये काय कर्तबगारी आहे काम करायची दाखवण्याची संधी आम्हाला मिळत नाही आहे. जर आम्हाला संधी मिळाली आपल्या माध्यमातून तर निश्चितपणे आपला नगरसेवक किती धडाडीचा राहणार आहे हे आपल्याला माहीतच पडणार आहे. कारण की गेल्या 20 वर्षापासून आपण ज्यांना निवडून देत आहे महानगरपालिकामध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. आणि भारतीय जनता पक्षाने गेल्या 20 वर्षामध्ये कशाप्रकारे महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार केलेला आहे, कशाप्रकारे त्यांनी टॅक्समध्ये किती पटाने त्यांनी वाढवलेला आहे टॅक्स हे आपल्याला माहीत आहे. OCWच्या माध्यमातून एक कंपनी कोणाची आपल्याला माहीत आहे, ते गडकरी साहेबांची कंपनी OCW. आणि त्या OCWच्या माध्यमातून किती भ्रष्टाचार होत आहे आणि कशाप्रकारे आपल्याला पाणीचे बिलं येत आहेत. आता भांगे साहेबांनी सांगितलं की पहिले 6 महिन्याचे बिल येत होते, 3 महिन्याचे, आता मंथली बिल त्यांनी पाठवायला सुरू केलेलं आहे.
आणि पहिले आपल्याला 300 रुपये बिल येत होतं, 200 रुपये बिल येत होतं. आता नवीन मीटर लागले कोणाच्या घरी किंवा पुराणे मीटर आहेत, 700 रुपये, 800 रुपये, 1000 रुपये पाण्याचे बिल येत आहे. तर ह्या सर्व गोष्टी आहे आणि ह्या सर्व गोष्टीला तोंड देण्यासाठी सत्ताधारी जे आहेत भारतीय जनता पक्षांना बदलण्याची गरज आहे आणि बदलण्यासाठी आपल्याला एकजूट होण्याची गरज आहे. याच्या आधी या प्रभागामध्ये BSPचे नगरसेवक होते. 2002 पासून सातत्यानं BSPचे नगरसेवक निवडून येत आहे. पण त्यांनी काय कामं केली? मला आपल्याला एकच विनंती करायची आहे की आपण पक्ष बघून मतदान करू नका. उमेदवार कोणता कॅटेगरीमध्ये, कोणता उमेदवार किती ताकदवार आहे, कोणता उमेदवार कसा आहे, त्या उमेदवारामध्ये खरोखरच काम करण्याची क्षमता आहे की नाही हे आपण बघायला पाहिजे. आपण सरसकट त्यांना मतदान करतो, चारही हत्तीवर मतदान करतो, चारही पंजावर मतदान करतो, चारही कमळावर मतदान करतो आणि त्याचा परिणाम हा होते की आपल्याला कमकुवत नगरसेवक मिळतात, आपल्याला ताकदवर नगरसेवक मिळत नाही आहे. ते निवडून आल्यानंतर घरी बसून जातात. त्यांना माहीत आहे की आम्हाला या पक्षाच्या चिन्हावर मतदान मिळते, आम्हाला काम करायची गरज काय आहे. म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो की कशाप्रकारे उद्धव साहेबांनी कोरोना काळामध्ये मुख्यमंत्री असताना जे काम केलेलं आहे आणि उद्धव साहेबांनी काम केल्यानंतर जनतेने त्याला खरोखरच धन्यवाद दिलेला आहे. WHO च्या माध्यमातून उद्धव साहेबांना नंबर 1चा मुख्यमंत्रीचा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे की नंबर 1चे मुख्यमंत्री पूर्ण भारतामध्ये त्यांना मिळालेला आहे. त्यांनी चांगलं काम कोरोना काळमध्ये केलेलं आहे. त्यांनी कधी जात पात धर्म हा बघितलेला नाही आहे. तो कोणत्याही समाजाचे असो, कोणत्याही धर्माचे असो, मानवता हीच सेवा होती आणि ते उद्धव साहेबांनी कोरोना काळामध्ये दाखवून दिलेली आहे. आम्ही सुद्धा शिवभोजन केंद्राच्या माध्यमातून, आमच्याकडे शिवभोजन केंद्र होते, आम्ही शिवभोजन केंद्राच्या माध्यमातून 1,500 ते 2,000 लोकांना रोज जेवण चारायचं. सर्व नगरसेवक जेव्हा घरी बसले होते कारण की त्यांना कोरोनाची भीती वाटत होती, आम्हाला कोरोना तर होणार नाही ना, पण आम्ही सकाळी 8 वाजतापासून सायंकाळचे 4 वाजेपर्यंत लोकांना अन्नदान करत होतो. प्रत्येक वस्तीमध्ये जात होतो, ज्या झोपडपट्ट्या आहे, बॅकवर्ड एरिया आहे त्याच्यामध्ये आम्ही जात होतो. बाळाभाऊ पेठ, बापू कुटी नगर सारख्या ज्या अतिशय गोरगरीब वस्त्या आहे त्या वस्त्यांमध्ये भोजनदान करण्याचे काम आम्ही कोरोनाच्या माध्यमातून करत होतो. तो जनतेला जेव्हा त्याची गरज असतो तेव्हा त्याच्यापर्यंत तो पोहोचला पाहिजे आणि आम्ही ते पोहोचण्याचे काम केलेलं आहे. मी एक व्यापारी आहे, मी कमालचौक व्यापारी संघाचे अध्यक्षसुद्धा आहे. कमालचौक व्यापारी संघ 350 दुकानदाराची संघटना आहे आणि त्या संघटनेचे अध्यक्ष आहे. मी 1995 ते 2000 पर्यंत संजय गांधी निराधार योजनेत सदस्यसुद्धा राहिलेलो आहे. अतिशय कमी वयामध्ये 24 वर्षाचा जेव्हा मी होतो तेव्हा संजय गांधी निराधार योजनेत सदस्यपद मला मिळालं होतं आणि 5 वर्ष मी कमिटी मेंबर होतो. त्या कमिटीच्या माध्यमातून संजय गांधी निराधार योजनेचं काम कसं करायचं, विधवा लोकांना कशा प्रकारे त्यांची पेन्शन मिळवून द्यायची, 65 वर्षाच्या वर जे लोक आहेत त्यांना कसं पेन्शन मिळवून द्यायचं, हे सर्व कामं मी 24 वर्षाचे असताना मी करून दाखवलेलं आहे. अतिशय काम करण्याची आमची ताकद आहे आणि बस संधीची गरज आहे. संधी न मिळाल्यामुळे आम्ही आमच्यामधले जे कर्तव्य आहे ते आम्ही दाखवू शकलो नाही. तरी देखील आमच्याकडे विधानसभा संघटक मी उत्तर नागपूरच्या त्या माध्यमातून अनेक कामे आम्ही केलेले आहेत. व्यापारी संघाच्या माध्यमातून काम केलेलं आहे. व्यापारी बंधूंना आम्ही न्याय मिळवून देण्याचं काम केलेलं आहे. आमच्या कमालचौक व्यापारी संघाच्या व्यापारावर जेव्हा अडचण त्यांच्यावर आली, आपत्ती आली, तेव्हा आम्ही त्यांना मदत करून त्या व्यापाऱ्यांना न्याय मिळवून दिलेला आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो की मी प्रभाग क्रमांक ब मधनं, प्रभाग क्रमांक 7 मधनं OBC ब या कॅटेगरीमधून उभा आहे. आपल्याला हात जोडून नम्र माझी विनंती आहे की येत्या 15 तारखेला जे मतदान होणार आहे, मशाल हे चिन्ह आहे. UBT म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष धनुष्यबाण गेल्यानंतर मशाल हे आपल्या हाती आलेली आहे आणि ही जे मशाल आहे ही मशाल क्रांतिकारी मशाल आहे. या देशामध्ये इतके क्रांतिकारी झालेले आहेत, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव सर्वांनी क्रांतीची मशाल पेटवली आहे आणि ती मशाल आता उद्धव साहेबांच्या हाती आहे आणि मशाल घेऊन आम्ही लोकांसाठी लढणार आहोत. माझी आपल्याला विनंती आहे की आपण या मशालीसमोरची बटन दाबून प्रचंड बहुमताने मला विजयी करा. 2 नंबरवरच माझं नाव आहे किशोर श्रीराम ठाकरे. त्याच्यासमोर मशालची बटन दाबून आपण मला प्रचंड बहुमताने विजय करा अशी मी आपल्याला कळकळीची विनंती करण्यासाठी इथे आलेलो आहोत. जय भीम, जय महाराष्ट्र.